लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. राज्यात होऊ घातलेली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही 5 टप्प्यामध्ये होत असून पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. नागपूरमधील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावेळी मतदानाकरिता स्पेशल पोलिंग स्टेशन बनवले आहेत, जिथं वेगवेगळ्या संकल्पनेतून त्यांच्या श्रेण्या दर्शवण्यात आल्या असून महिला पोलिंग स्टेशनमध्ये संपूर्ण महिला कर्मचारी कार्यरत आहेत, तर युवा पोलिंग स्टेशनमध्ये सर्व युवकच कार्यरत आहेत. मूक आणि बधिर विद्यालय शंकरनगर नागपूर या शाळेला देखील दिव्यांग संकल्पना मिळाल्यामुळे येथील मूक आणि बधिर विद्यार्थ्यांनी या पोलिंग बूथला एक वेगळाच आकार दिला आहे. मागील 75 वर्षांपासून दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या या शाळेला 1995 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. दिव्यांगांद्वारे एक छोटीशी प्रदर्शनी प्रदर्शित करण्यात आली. यावेळी आलेल्या दिव्यांगांचे आयुष्य सुलभ करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात मदत करणारे सर्व उपकरणे, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, ट्रायसायकल, ब्रेन लिपी, 21 प्रकारे दिव्यांग यांचे प्रकार. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लर्निंग मटेरियल किट देखील ठेवली आहे. दिव्यांगांना मिळणाऱ्या प्रमाणपत्राला लागणारी माहिती प्रदर्शित करून समाजासोबत दिव्यांगांनी सुद्धा मतदान केले. यावेळी येणाऱ्या प्रत्येक मतदारांना स्वतः बनवलेली फुले देऊन स्वागत केले गेले. विशेष म्हणजे या पोलिंग बूथवर रॅम्प असल्यामुळे दिव्यांगांना ट्रायसायकलद्वारे मतदान कक्षापर्यंत सहज पोहोचवता येते. यावेळी जवळपास 3500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तुम्ही सगळ्या डेफ लोकांनी मतदान केलं का? का बरं केलं? आमच्या जबाबदारीत इंडा इंडा आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आमच्यावर जबाबदारी आहे मतदार म्हणून मतदान करण्याची. तर आज या कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी मतदान करून पार पाडलेली. NTV न्यूज मराठी, नागपूर.